गाडी तर चालली बाबा, मोठी चालली. किती माणसं पण चालतात वारीला. मला पण जायचंय वारीला. मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जायचंय. मम्मीला म्हणलं जायचं तर मम्मी पण मला हानेत, कुठं तुला वारीला जायचं ना तुझं. पण मला जायचंय वारीला. किती माणसं चालतात वारीला. ट्रक गेलो, आमच्या गावातला ट्रक गेलाय. काय र वारीला पैसे कोण द्यायचं आणि काय करायचं? छकुली काय करतोय? काय बसली इकडं आणि टाकी काय? ए परे, टाकी बिकी पाण्याची वरणी पडली बिडली तर हा नाही पडणार. पण दणकाट या. तू काय इकडे बसली एवढे लांब? आप्पा हा मला वारीला जायचंय. अगं छकुले, अगं मला वारीला जायचंय. किती गावात ट्रक गेलो बघ ना. चला की आप्पा. अगं पण पैसे नाहीत ना. वारीला जायचं म्हणजे फुकट जातं का ग? 4 पैसे आपल्या खिशात पाहिजे होतं. हा ऐक की, एक काम करतो, माझ्याकडे पैसे नाही, सोन्याकडे पैसे आहेत का? नाहीत किंवा आप्पा सोन्याकडे पैसे. मग एक काम करतो, मी सगळ्याला पैसे मागतो. तू काय काळजी कर नको. पैसे घेऊ, कुणाकोण तर पैसे घेऊ आणि आपण जाऊ वारीला. खरंच का आप्पा? आणि ऐक, कुणाला सांगायचं नाही वारीला जायची म्हणून सांगायचं नाही. आपण आपलं दोघं जा, मस्तपैकी जाऊ. दिंडी जायचं नाही, नुसतं चालायचं इकडे माऊली 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 करत. तू एक काम कर, तू घरी जा आणि बॅग भर. कुणाला म्हणूच नको. मी जातो, मी रंगीला मागतो. रंगी तर मला 100% पैसे देणार. तिला मागतो, पाटील सगळ्याला पैसे मागतो. पैसे घेऊन मस्तपैकी वारीला जाऊ. तू जा घरी, जा तू बॅग भर. डायरेक्ट तिकडे पाटलाच्या राहणार जातो, रंगीकडे जातो. चालतोय जातो. आप्पा मला वारीला नेणार, मी वारीला जाणार. आप्पा मला वारीला नेणार. कुठे चालली या? घरी चालले. आणि वारी 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 शाळेचं बघ. ए सोन्या दादा, तुम्हाला हाणलं जा नाहीतर बघ मी वारीला जाणार आहे. अगं शाळा वाशिक, चांगलं लग्न होईल, ही होईल ती ते माझं मी बघल. शाळा शिकणार आहे मी, मोठी पोलीस होणार आहे. पण मी आता वारीला जाणार म्हणजे जाणारच वारीला. अगं महिनाभर शाळा बुडून काय डिबिडी झाली काय? करिअर कडे लक्ष दे जरा. वारी वारी नको करत बसू सारखी. माझं मी बघल. माझं मी बघल. हा आणि ते राहू दे. एक काम कर, मला 500 रुपये दे. हो तू जा, नाही तर नको जाऊ. मी काय तुला पैसे देणार नाही. नको दे, मी मम्मीकडनं घेणार. मम्मी कुठली देते तेव्हा मम्मी मलाच मागत होती. नाही देऊ दे. तू परत वारी बिरीत नाव काढू नको, सांगतो तुला. अय पैसे देऊ नको, पण मी वारीला जाणार. मी केलंय. हा सगळ्यांनी काय केलंय? काय नाही, वारीला जाणार. या पोरीचं काय? गुलाबाचं फुल. ए गाय बाण्या, तू माझं करिअर सांगतोय आणि काय खिशात गुलाबाची फुलं घेऊन फिरतोय? अगं त्या आप्पाने दिलंय मला. सोड इकडं, माझा मित्र ती. तुला गुलाबाचे फुल देईल का ते रंगीला देईल? तू दुसऱ्याच्या ह्याच्यात नको तोंड घालू. तू जा जा हिंड गावात. इथं माझं मला फुलवून लागतं. काहीला सांगून कळतंय का कोणी दिलं आणि कोणी नाही? काय या पाटलाच्या रानात काय लयच भागार घेऊन गोळा केलं पाहिजे. काय यांचं लक्ष आहे यांचं दवा. हो नारळ. ही ऊस राहू द्या, ऊस काय नंतर खाता येईल. अरे 20 रुपयाला एक नारळ या. आहा आहा, आज आज काय आप्पा, आज हो रे हो. असली एवढं नारळ पडले ह्यांना कळा तू. काय यांची काम आहे तो यांची दवा. गुड्डू 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 करते. अरे अरे म्हणतात ना, देव देतो नारळात पाणी, तसं काम झालंय. अयो फुटलेला नारळ घ्यायचं राहत. कसला वेगळा दिसते नारळ जरा. इकडं आहेत की अजून. हा वाळल्याला पाहिजे आपल्याला रे. गड्डा गड्डा गड्डा. आईला ही पिशी तर फटायला लागली. काय काय चाललंय तुझं? अहो का पाटील? आणि आवाज काय करतोय तू? अहो मला काम सांगितलंय पाटलीन बाईंनी. अरे ते राग्या हे करेल ना. अहो घरचं तुमच्या लय काम असतं. मी असंच चाललो तू तेव्हा पाटलीन बाई म्हणल्या रानात चाललाय तर तेवढं नारळ गोळा करा. म्हणून आपलं नारळ गोळा करतो. सगळं नारळ गोळा करून सगळं आणतो पाटील, सगळं आणतो. आणि राग्या कुठे गेलाय? जरा इकडे तिकडे बघा मग हाना की राव. खुशाला थांबताय तुम्ही राव. अरे मग आता काय तू गपचेपचे करतोय? आता गपचूप लागली असेल लाट. एवढा काय तुला राग यायला झालं? आलो आलो आलो.
हे सगळं नारळ घेऊन ये. एक नारळ ठेवत नाही झाडा सुद्धा पाडून नेईल. मला म्हणतात आप्पा हा पाटलाने मला मारलंय वय. अहो मी बरोबर कामाला लावतो ही सगळी. हा नारळ मी नारळ विकणार अगोदर. हा ह्यांना बी देणार की पाटली मला घरी पण तुटकन तुटकं देणार. पाटलीन बाई असले का नाही माझं कामच झालं. पाटलीन नाही आप्पा अयो तुम्ही काय इकडे बसलाय म्हणताय तुम्ही? हा, इथं बसली अहो. हा झाडाची हवा ही ती हा. कोरडा जवळ ही सगळं हा. हा पाहिजे गोष्टी पाहिजेच. हा काय बोला. अहो पाटील नाही ना आलं. ते रानात गेल्यात. हो रानात नाही आलं अहो, की. पण मला पाटील सांगत होतं मगाशी तुम्हाला नारळ गोळा करायला सांगितलं होतं. हो त्यांनी नारळ गोळा मला करायला सांगितलं. मी चाललो होतो रस्त्याने हा. ते म्हणले आपा एक काम कर काय तर तेवढं नारळ गोळा कर आणि विकला मग तुम्ही. मग त्यांनी विकलंय मी कशाला विकतो या होय. म्हणजे तुमचा घरातला कारभार हा. आणि मला लावा विकायला. हा, हा. हे, अजिबात नाही अजिबात आपण हे केलं नाही. तर काय केलं हा. की ते नारळ घेतलं हा. आणि त्यांच्या जवळ ही पोत दिलं. हा. चांगलं 1000 रुपये तरी झालं असतं हो. होय का हा पाटला निघलं का. मग पाटलाने विकलं की होय का? आम्हाला काय करायचंय. बरं बघते आल्यावर. पण हा. ऐका की हा. 200 मागितलं होतं मी त्यांना होय का नाही दिलं. त्यांना लागायचं असतं. तुम्हाला तुम्हाला कशा लागायचं होतं. आवड आता कशाला मला घर प्रपंच म्हणून मला म्हणलं 200 रुपये द्या. आणि आप्पा हा तुला बायको नाही पोरग नाही पोरबाळ नाही तुला परपंच कशाचा. अहो, होईल की आता ही थोडं राहिलंय का नाही ही गेलं का नाही मग मी लगेच लग्न करणार रे. त्याच्यावर विमानात जायचं राहिले. जागा नको येतो मग विमान होत राहितं. हा बरं राहू द्या ती बाकीचं हा. ती मला एक 300 राहू द्या पण 200 द्या की 200 तरी द्या. माझ्याकडे कशाचे पैसे. पाटलीन बाई मी त्या दिवशी खिडकीनी बघितलं या काय की तुम्ही पाटलाच्या खिशातली 500 रुपयाची नोट काढली आणि तू खिडकीत ना बघायची काय गरज होती आप्पा. मी चाललो होतो मी कशाला कोणाच्या घरात डुकू मला बाकी दोन नाही वय. मी बघितले तुम्ही त्या मोबाईल मध्ये 500 रुपये ठेवलेत तेवढं पैसे देणार आहे का पाटलाला सांगू. आता ग बाई. हा म्हणजे मला 200 पाटलाचं काम केलं. नारळ पाटला 1000 रुपयाचे कोणते आणि 200 रुपयासाठी माझ्याकडे खळखळ आणि मी पैसे देखी, पाटलाच्या खिशात देखी. चोरलं म्हणून तुम्ही पाटलाला साडी सांगणार का माझी. द्यावं लय अर्जंट काम आहे. पण काय हा, माहिती? ती सोन्या ना सोन्या हा. सोन्याला हो दवाखान्यात न्यायचं आलंय सकाळपासून तापलंय ती होय का जोडीदार नाही मी तुम्हाला 1 रुपया नसतं मी काय मागितलं. माहिती ही 200 रुपये हातलं की आणि 300 रुपये माघारी आणून द्या आप्पा. पाटलीन बाई ऐका की अहो अहो दवाखान्यात किती पैसे लागतात सांगता येतंय का हो. अहो इंजेक्शनाला 150 गोळ्याला 200 रुपये राहतात किती आणि मला सायकल जायला लागेल अहो दुसऱ्या सायकल आणायला लागेल. तसं करू नका ऐका की अहो, एवढं राहू द्या पैसे मी तुम्हाला परत देईल की. आणि एक काम करा की पाठी झालं का नाही पाटलाच्या खिशातला अजून 500 हाना. माझी तू खिडकीतून बघशील आणि नाही, जायला नाही, लावशील. नाही, मी अजिबात बघत नाही. बरं मी येतो एवढं ऐका की पैसे. एवढं आहा. नाही बरं ठीक आहे. पाटलीन बाईला म्हणून आप्पा नाही 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 चालतंय येतो बरोबर हा. कार्यक्रम केला. हा ह्याला म्हणायचं कार्यक्रम. पाटलाने आप्पाला नारळ गोळा करायचा नाही माझ्या परस्पऱ्या नारळ येऊ द्यास पाटला बघते पाटलाकडे कसं काय नारळ ऐकल्यात ना बघ. अरे अप्पा काय रे काही काय करतोय. पाटील सेवा केली पाहिजे सेवा केल्यानंतर तुझं मेवा खरं आहे मिळतो. गाड्या. नंतर मेवा मिळतो. शी तुझं खरं आहे जिजावली काय सारी उगायला जन्म वा. आणि सेवा हाच माझा खरा देवधर्म. धर्म. मग आता एक काम करा धर्मासारखं एक काम करा 1000 रुपये सोडा. कशाला आणि ते तू नारळाची पोती काय केली आप्पा. अहो पाटील ठिकाणला का नारळ ऐकताय तुम्ही आणि काय तुमचंच राज्य चाललंय. अहो ऐका की ऐकून घेता का तुमचंच तुला बोलता. का डोळ्याने बघितलं मी. अहो पाटील मस्त की तुमची लाच खाल्ली आम्हाला सगळं आणि कळतं. मग? अहो ऐका पाटील मी या बघा नारळ मस्तपैकी पोत्यात भरलं त्या पिशीत भरलं आणि सगळं नारळ विकलं आणि तुमचा पैसा चोख ना चोख मी पाटलीन पैसे हिशोबात सहित दिला. आणि पाटील आम्हाला काय? बघा आम्हाला कोणाचे पैसे नको आणि काय नको. फक्त एक काम करा तुम्हाला 1000 रुपये तुम्ही द्या आणि एक काम करा ही जरा थोडस मला पाहिजे होतं जरा एवढे घ्या. की तुला कशाला. हा अरे पाहिजे आप्पा होतं ते जरा. मला लागतं का. अहो कशाला दान तुला करा काही माझ्या- नुसतं दानाच्या गोष्टी हिच्या बोलताय तुम्ही गोष्टी आणि दान तर करायचं राहू द्या साईडला सगळं धर्म करा हे करा ती करा काय पाटील तुम्ही राव. मग आता काय करतो दानच करतो का. ते मेहून आले पाटील मागते 50,000 तो कोण येतो या सोन्या येतो या कोण येतो या रंग्या कुठे रंगे असेल का मग त्याला वांग्याची आळी करायला लावली आहे. बर बर बसा इथं बसा बघ तू बसलोय मी हा, जा. हाय त्याच्याकडे माझं 5000 दिलं ते मी लागेल त्याला मी घेतो पैसे लगेच काढून
हा नाही दिलं तर मग काम बंद उद्यापासून आलू लगेच. अरे मला काय झालं त्या 56 गडी आहेत माझ्याकडं. पाटल्यानं पाटील लय चिंते रुपया घालवाय नको कुठे एवढीशी वांगी राहिलं का झाडाला तरी म्हणलं दाळ करा. लय अवघड आहे ह्यांचं. जाऊ दे आता काय आपल्याला सांगितलं करून घ्यायचं. त्या बाब्याला पण कुठं हुडकून दबलं तरी गावत नाही. नेमका कामाच्या टायमिंगला जातो कुठेतरी. अरे पैसे जर दिले वांग्याला पण आळ मला पाटलीनं पाटील जायचंय काय ना. सोडत नाहीत कोणाला. काय करू दिले पाहिजे. बाब्याला हुडकूनच आणतो आता उद्या. जाणार पंढरी मी छकुलीला का घेऊन जाणार पंढरीच्या वारीला. अख्ख सगळं खान अख्ख मी करतो हे खान. अरे पाटील मी भाऊ की तू कशाला सांगतोय सगळं खान. अरे तसं नाही रंगू तुला मित्राला मदत मित्रच करू शकतोय ना र. पण एवढं काय मित्राला आज उद्दू चाललंय. नाही रे तसं नाही. मग कसं एक काम किती तुला का तू काम करून कटाळा पडते यांच्यात पाटल्याच्यात. हात कुठं लावतो काय पडेल की मी. नाही असा बी लय तुला तुझ्या दिवा नुसतं झालंय. असताना पण आहे ना मी बरं, ऐक की. त्यापेक्षा तरी ऐक की बोल अरे एक काम होतं बोल ना. अरे आपला सोन्या हा छकुलीचा सोन्या आहे की सोन्या आपलाच आहे की. लयला का आजारी यार. मला लय वाईट वाटतं लय वाईट वाटतं. खरं बोलत जरा का परवा तर मला भेटलेला रस्त्याने चाललेला हात अरे असा. परवा चांगला होता आता 2 दिवस लय आजारी यार. काय होतंय काय पण नक्की. नुसतं बाथरूमला पळतं यार. होय. जुलाबाने पिया काढली नुसतं. मग अरे त्याला बारामतीच्या चांगल्या म्हटलं मोठ्या हा, दवाखान्यात निकी मग तू ऍडमिट करायचंय. निकी. अरे नेलं असतं की ऐक भावाचा आहे तुला का. अरे ऐक की काम राहू दे की पाटलाचं लागा. मग थोडस पैसे दे की जास्त नका देऊ. अरे जास्त नका देऊ 1000 रुपये दे. भिकाऱ्या बशीत तू भीक मागा येत झाला का. अरे लागा कधीतरी दे केला का कधी तर नाही हो दिला का घ्या कधीतरी दे पैसे दे 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 थांब की काढत तरी. एवढे किती 500 आहेत ना. 500 नाही का एवढंच 50 आहे तुझ्या माझं 500 रुपयाच्या गाड्या अरे तुट ते लय चांगला आणतो जरा गाय गाड्या जुन्या बाजारात गाड्या आणतो. अरे तुझ्या हातात तेवढं तरी आहे का. राहू दे ऐक तू तेवढं तरी पैसे दे यार. पैसे मागायचे अरे. तेवढं तू माझ्या पैसे. ऐक की हा. लय सोन्या आजारी यार. अरे असं दे की मग तू जा. अरे मी जातोय की पण मग दवाखान्यात घेऊन पार जुलाबाने पेक काढले यार नुसतं पळतोय बाथरूम कडं. मला पण लय वाईट वाटते माझ्याकडे पण पैसे असलं दे असलं नाहीतला का. बरं चालतंय. रंगी आहे का घरी. रंगीच काय अरे रंगी आहे का घरी. घरीच आहे की मग हा मग चालतंय कर खात. ए घरी बिरी जाऊ नको बरं का तुला चांगलं सांगतोय. अरे घरी कुठं जातोय मग? अरे मी म्हणलं घरी आहे का तुझा डबा जेवला का तू जेव्हा येईन की डबा घेऊन माझी बायको कधी. आता येईन. बरं बरं चालतंय. हा तू तू काम कर तुझं. मी माझं काम करतो. हा. देखील का पैसे असलं तर अरे नाही सांगतोय तर तसंच बेकार बशी बेग मागतो का बरं, सारखा. चालतंय जाऊ का. जा पण घरी जाऊ नको बरं का नाही माझ्या. घरी नाही जात. आता ही रंगी बघतो घरी हिच्याकडं रंगीकडे जातो. रंगी जर असली ना मग बघ ती तिलाच मागतो. हॅलो हे गेलं खरं पण माझ्या घरी तर नाही जायचंय. नाही मला रंगीला विचार नाही नाही जायचंय. जाऊ दे मोर काम करतो तीच बायको तोपर्यंत पण डबा घेऊन. कुठे दिसन डबा देते नवरा भुक्यासला असेल माझा. ला 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 रंगी माझा. रंगी आणि कुठं चाललाय तुम्ही. तू बस रे तू बस आणि अगं नीट बस की थांबा जणू काही हा कुठं चालली तू इकडं. अहो डबा आहे डबा त्यांचा आणि- डबा आहे डबा. ती गावाजली की पार पाटलाच्यात काम करून पार. अहो आप्पा तुम्हाला काय सांगू सकाळी तसंच गेलेत त्यांनी आणि त्याच्यामुळं का आता डबा घेऊन मला बोलावलं होतं लय रानात. काळजी मी करते चालली. तू आता लय काळजी करते त्याची. हा? काय करायचं आप्पा करायला लागते आता एक पोरगी झाली. आमची कधीतरी काळजी करत जा की. हा बरं ऐक की तुझ्याकडे काम होतं त्याच्याकडे गेल तू पण ती म्हणला की घरी जा रंगी दिल. काय अगं पैसे मला पाहिजे होतं तेव्हा तुझ्याकडे आलतो मला पैसे पाहिजे होतं. अगं सोन्या लय बेकार लय आजारी अगं ती नुसतं जुलाबावर बसलं या. तुमचं सगळं खरं आहे हा, आप्पा हा. पण तुम्हाला माहिती माझा नवरा मला पैसे 1 रुपया तरी देतो का. अगं नुसतं पाटलं त्यात काम करते आणि पैसे नाही देतोय तुला. पैसेच देत नाही मला ती. रंगे लका कॉलेजमध्ये असताना मी तुला किती खर्च केला का. आणि आप्पा मी नाही केला का खर्च तुम्हाला. कशाचा केला तो 100 रुपये आणायचे आणि त्यातच म्हणायचे एवढं 100 रुपये खर्च करून. पण तेवढं तरी केला ना आप्पा मी खर्च. पण मी 500 रुपये खर्च करतो तू. हा राहू द्या. मग आता तू 1000 रुपये देत नव्हते शिकत बाई. आता 1000 मला- रुपये. अगं सोन्या मला लय सोन्याची काळजी वाटते या.
माझं ते आहे आपलं जोडीदार आहे म्हणून. अहो आप्पा तुमचं सगळं बरोबर आहे, पण मला त्या बाबाने पैसे दिले पाहिजे गेला ना. काय विचार कर थोडासा माझा बी का. आप्पा तुमचाच विचार करून ह्यो निर्णय घेतलाय. आता त्याचा माझ्या बापाने केलं नाही लग्न, तर काय सांगू तुला. बरं असलं तर दे. नाहीत माझ्याकडे पैसे नाहीत, जाऊ दे बाबा, मला ती त्यांना भुक्याला असं नाही जा. नवरा माझा, मी जाते. घे दे पाहिजे पैसा, मला तर असं वाटतंय. एक काम कर की मग ते कानातलं ठेवते गाण. तुला काय वाटतंय का आप्पा? माझा नवरा तिथं काबाड कष्ट करतोय आणि मी 1000 रुपयासाठी कानातले देऊ का मग? अगं तुला किती घेतलं होतं कानाचं डुबन बिबन हे सगळं घेतलं होतं, नथ्यान बिथान घेतलं होतं त्यावेळेस काय तुला वाटलं नाही. कॉलेजचं आपलं होतं, आता मी एका नवऱ्याची बायको आहे. बरं चालतंय जा. जाते मी. काय रे का ह्याला मागतोय त्याला मागतोय, मला कोण 1000 दे ना रुपये पैसे. मागते. हा? पण मी काहीतरी करणार, पैसे घेणारच. मला असं कधी झाले पंढरपूरच्या वारीला जायचंय, छकुलीला काय रे वाईट बघतो काहीतरी अजून ती. होय हो. आहो काय कवर काम करत राहता. झालं, एवढंच चला राहिलं. जेवायला चला. सध्या मारला चल. त्यांच्या का रानात काम करून करून हाडाची काढ झाली की सगळी. ते तुझ्यासाठी तर सगळं चाललंय एवढं. काय काय आणलंय? बघा की जेवा. अगं बस तरी नीट. एवढी चटणी आणली? हा अहो मी कुठं स्वयंपाक केलता तेव्हा मग म्हणलं कुठून तुम्हाला आणलंय? का दुसऱ्याचं आणलं काय? ती खावा गप आणलंय ना, आणलंय मग की? खावा. बस की जेवायला. मी नको, मला नाही जेवायचं, तुम्ही जेवा. थोडं नाही तुम्ही जेवा. ते एवढ्या चपाती बरं, एवढी भाजी खायची म्हणजे काय. थोडं नको मला. होय हो. बोक माझ्याकडे पैसे देता काय तुम्ही? नाही. पैसे देऊन जाता का मला तुम्ही? नाही ग. हा नाही. मग घरी माणसं कशा अगं जेव दे तरी. घरी माणसं कशासाठी लावताय? कोण लावलंय तेव्हा माणसाला? मग आप्पाला घरी कोणी लावलं? पैसे मागायला कोणी लावलं? घरी आलता होय. मग माझ्या पैसे मागायला मला म्हणलं मी नव्हतात घरी आलता का? त्याच्याकडे तर बघतो जातो मी. आणि तू जेवताना त्याला कसं कोण जेवण करून देत जा. तुम्हाला कळत नाही का माणसं घरी लावता? माझ्याकडे अगं, पैसे मी ठेवून नाही जाता काय? लावलं, मी नाही लावलं. जेवण करून दे मला. बरं तुमच्याकडे आलं तर तुम्हाला काय सांगितलं? अगं ते सोन्या आजारी या त्या दवाखान्यात न्यायचे म्हणत होता. दिलं का मग तुम्ही पैसे? अगं माझ्याकडे आहेत का पैसे? आपलंच राहिले पोरीचं ऍडमिशन घ्यायचं अजून. एवढं ते सोन्या आजारी तर द्यायचं होतं की पैसे? आपल्या संसाराचं हे झालंय सगळं, पोरीला ऍडमिशन घ्यायचंय महत्वाचं. तर आपला संसार चालवायचं, दुसऱ्याच बघत बसायचं. बरोबर आहे तुमचंच. काय बरोबर आहे? ला 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 लाल्या आला का इथं? दर, आमच्या काय- माझ्या नवऱ्याच्या डब्यात जेवायला तिथे हे करायच्या. गप्पा, माझ्या नवऱ्याला खाऊ दे. हा, खाऊ दे. पाटलीने उपाशी ठेवला असेल. काही नाही का काही? खाऊ द्या त्याला. काकी रंगे काकी, मी कामाला लागणार आहे गव्हर्नमेंट सर्व्हिसला. लागशील गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागशील कामाला. आधी दातीच करायचं बंद कर, मग लागशील गव्हर्नमेंट नोकरीला. जावा मी जाते घरी. हा जातो डाबा नेते वय. धुवून आणा ना, त्या देहाला धुवायला खाल्ल्याचं ह्याने तसं. आणतो आता तेवढंच राहिलं या. मग तेवढा तुम्ही धुवा ना, तर ह्याने बी खाल्लंय की लावा ह्याला धुवायला. पाहुणे हळू हसत जरा जाऊ दे बरं, तुमचं तुम्हाला काय करायचे ती. पाहुणे दाजी काका हळू राव पाहुणे, नीट जावा पुढे बघत. कुत्री बुकते आल करतो काम आमचे आम्ही. ए सोनिया, वर जाऊन फाशी घेणार आहे काय तू? खाली या. थांब ये खाली लवकर. मला उतरव की खाली. कशाला उलटा चढलाय वर? चढ. उतर खाली. अर्ध बाजरे या तिकडं वर जा. कुठं काय फाशी बिशी घ्यायला चालला होता काय? नाही हा ते बघत होतो वर ही कर. तुझं ही बरं आहे का? हा ही पोट बरं आहे का? पोटाला काय झाले माझ्या? मला तर छकुलीने सांगितलं ह्याच्यावर बसला या. सकाळच्या पर्यंत माणूस जाता का नाही, जावं का नाही? सकाळसाठी वय. अरे काय का सगळं गावात फार केलं की. काय केलं? अरे तू बसला जोला भाऊ इकडे आजारी म्हणून. अरे काय तुला सांगू, सगळ्या गावात पैसे मागितलं मी. कशाला पैसे? अरे तू आजारी म्हणून तर.
पैशासाठी केलंय ना तुझ्यासाठी लागा काय पण मिली म्हणून सांगितलं तरी काय अडचण नाही. अरे पण गावातल्या कुत्र्याने एका सुद्धा पैसे दिले नाही अरे एकाने पैसे दिले नाही तर हलकट आहे सगळी. ऐक की सोन्या हा एक थोडस पैसे दिला का असलं तुझ्याकडे तर. अयो पैसे मी कधी तुला नाही म्हणलंय का रे? अरे जायचं होतं मला जरा गावाला जायचं होतं म्हणून पैसे पाहिजे होता रे. लय कधी झालंय जाईल मी खरंच तर पाहिजे होता रे. तुला तुझ्यापासून काय आहे का दडून? बर मग काय करू जाऊ मी अरे. चालतंय. बरं मी आलो गावाने आलो मग तुझं मग गाठ घेईल मग मी. हो आता किती दिवस आहे? मी एकदा 15 दिवस जाऊन येतो. अयो 15 दिवस आता मी कसं काढू? अरे काय टेन्शन गेला का? अरे काय तिकडे काय मी नांदाय बिंदाय चाललोय वय हो. अरे लग्नात तपास नाही माझा काय जणू काय. अरे म्हणलं यावा मामाच्याकडून तिकडून फिरून मिळली तर मिळली पोरगी. रंगीचं काय? तिच्या घरी गेलतो तिला म्हणलं का पैसे तिला जुनी आठवण करून दिली म्हणलं पैसे दे 4 पैसे नाही दिलं. नाही दिलं? तिला बी दाखवतो की मग आपा काय चीज या गावल माझ्या एका तावडीत. बरं ऐक बरं माघारी ये लवकर काय लागा. चल बाजूला वास मारतोय पळ. सोने नीट हाय का नाही मला का नाही खेळणी घ्यायची बघा ट्रॅक्टर घ्यायचा अजून टेडी घ्यायचा भांडी कुंडी घ्यायची लय काय काय घ्यायचं मला. आता आत्याला मागायचं पप्पाला बाद झालं आणि मागायचं. काय तू बारीक आहे का एवढी खेळायला बाबू घ्यायला तुला खेळणी घ्यायला हा? आणि दुसरी गोष्ट अभ्यासाकडे लक्ष द्यायचं बाळा. नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आत्याला सांगते घ्यायला चल तो घर आले आत्या. आणि ऐक मम्मीचा हात सोडायचा नाही. माणसं भरपूर असतात बाहेर. आत्याचं घर आलं की सोनू ये आत्याचं घर आलं. सोनू आगावपणा करायचं नाही आपण आत्याची सगळं सांगा आत्ताच तिला. हं. सोने शांत राहायचं बरं का. ताई बरं आहे का? बरं कस काय आलाय? अरे आल तू इकडे ती म्हंटल जाता घर लागतं तर जावं म्हटलं. कस काय आलाय? हो आली की. बस बस पाणी घेऊन ये. नीट बस. लय कालवा करू नकोस. आपण पाहुणे म्हणून आहे ना. आगावपणा करू नको घरी गेला मी लय मारीन सोने काय. शांत बस जरा. ताई आली. बरं चाललंय का? हा बरं चाललंय. पाऊस बिऊस झाला का नाही? तर पाणी पीक सांडशील तू परत. सांडू नको. काय बरं आहे का? होय मला फोन केलता ना तुम्ही मला म्हणले वारीला का काय जायचंय. वारीलाच जायचं. वारीला चालतो. मग आता जेवण बिवण करून जाऊया की. अरे जेवायला नको आता. नाही लगेच स्वयंपाक करायला लावते दीदीला. स्वयंपाक अगं करायला दीदी पालखी करेल. इथनंच जाते आपल्या इथनं. असू दे दीदी इथं करण. दर्शन भेटेल आपल्याला. नाही दीदी करण स्वयंपाक पण आधी आपण दर्शन घेऊन येऊ ना. एवढं लांब आलं चालत पनीरची जाऊ. भाजी करते चपाती करते खाऊन जावा. अगं कर ती संध्याकाळी जेवतो आता आम्ही जातो आता. अगं आत्या थांब आधी दर्शन घेऊ दे मग येते. हा बर चला मी पण येते मग चला, दर्शनाला. चला, खंडोबाचं चला, दर्शन चला. करू जिजुरीचं हा दर्शन सगळंच करू. पालखीचं करू. आलं सर शेण चला तुझं. दीदी स्वयंपाक कर मग मामाला जाऊ जेवायला. का दीदी? मी आहे ना बाय. जिजुरीला दर्शन करून येते. चल नाही तर तू पण कर स्वयंपाक तू. चल. हा. आप्पा 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 आपण एक काम करूया दिंडीत शिरू चला. काय दिंडीत? महाराज हा मला घे गेला हा बरं मग तुम्ही चला ज्ञानबाद करम ज्ञानबाद करम ज्ञानबाद करम ज्ञानबाद करम ज्ञानबाद करम. चला हा सण म्हणायचं मला महाराज असंच पाहिजे म्हणायचं ना. कसं ज्ञानबाद करम ज्ञानबाद चकुले चकुले पडले की माझी. हा बाटली पडली चकुले बाटली की. हा ज्ञानबाद करम महाराज आवलंय मजा येते दिंडीला. बाटली पडली चकुले बाटली की. आप्पा बाटल्या का पडतंय पाणी बाटल्या गोळा कर आपल्या बाटल्या गोळा कर बाटल्या गोळा कर चकुले. महाराज एवढं घ्या की घ्या की हो महाराज. घ्या की हो. हा पूर्वी कटाळी या घ्या घ्या चला महाराज. चला, आप्पा. काय आहे का? लय भूक लागली हो. पुढे गेले काय काय पाहिजे तुम्हाला नक्की? अहो सगळं कशाचं काय या? आम्हाला म्हणून खायला मिळतं सकाळी बेसन भाकरीच गावणे बेसन भाकरीच.